Students, today we are going to learn our next lesson 2.2 the house builder. House builder means घर बांधकाम करणारा. Now let's read the story. This is a story of a mason. बघा ही स्टोरी मेसनची आहे. मेसन मीन्स गवंडी काम करणारा किंवा घर बांधणारा, त्याला आपण मेसन म्हणतो. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. जो मेसन जो होता, जो गवंडी होता, तो एका कॉन्ट्रॅक्टरसाठी म्हणजे बिल्डिंग बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसोबत काम करत होता. द मेसन ऑलवेज स्ट्रो टू डू हिज वर्क टू परफेक्शन. स्ट्रो मीन्स मेड ग्रेट इफर्ट्स. स्ट्रो म्हणजे खूप मेहनत करणे. हा मेसन जो होता तो ऑलवेज स्ट्रो टू डू हिज वर्क टू परफेक्शन. अतिशय परफेक्ट काम पूर्ण होण्यासाठी म्हणजे काम पूर्ण होण्यासाठी, चांगलं काम होण्यासाठी तो मेसन सतत प्रयत्न करायचा. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल्स फायनलाइज्ड बाय द इंजिनियर, द कॉन्ट्रॅक्टेड वूड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. जसं एखादं घर जेव्हा आपण बांधतो तर सर्वप्रथम त्याची डिझाईन बनवली जाते. म्हणजे हे घर कसं असणार आहे, त्याच्या भिंती कशा असणार आहेत, किती रूम्स असणार आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज सोयी असणार आहेत. तर ह्या सगळ्यांची एक डिझाईन बनते आणि ते इंजिनियर बनत असतो किंवा आर्किटेक्ट बनवत असतो. तर आर्किटेक्टनं डिझाईन बनवली की आर्किटेक्ट जो असतो तो डिझाईन बनवतो आणि त्याचे डिटेल्स जे असतात ते डिटेल्स सगळे फायनलाइज कोण करतो? इंजिनियर करतो. इंजिनियर त्याचं फायनल करतो आणि त्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. आणि नंतर जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते मेसनला तो एक कॉन्ट्रॅक्ट देतात की हे घर तुम्हाला आता बांधायचं आहे, त्यासाठी जे मटेरियल लागेल ते आम्ही तुम्हाला सप्लाय करतो. तर ती जबाबदारी कोणावर असते? मेसनवर असते. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. द मेसन वूड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. नंतर मेसन जो आहे तो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम म्हणजे कोणताही वेळ न दवडता, वेळ वाया न घालवता त्याचं काम स्टार्ट करतो. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. हा जो मेसन होता तो त्या कामामध्ये ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट, तो एक चांगला रस घ्यायचा त्या कामात, अतिशय तन्मयतेनं तो काम करायचा. इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क और पर्पज मीन्स समर्पणाच्या भावनेनं अतिशय तन्मयतेनं तो ते काम करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो खात्री करून घ्यायचा की आपण जे बिल्डिंग मटेरियल वापरतो जसं की विटा आहे, सिमेंट आहे, रेती आहे, हे बेस्ट मटेरियल आहे का, म्हणजे यामध्ये काही त्रुटी नको. ऑफ हाय क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचं तो मटेरियल वापरायचा. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोअरवेज, आर्क्स एटसेट्रा. आणि कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायचा तो? द मेजरमेंट्स म्हणजे मोजमाप ऑफ द वॉल्स, भिंतीचं मोजमाप. डोअरवेज म्हणजे दरवाजे, त्याचे रस्ते. आर्क्स म्हणजे कमानी वगैरे. तर ह्यांचं सगळ्यांचं मोजमाप तो व्यवस्थित घ्यायचा. वेअर परफेक्ट अँड ही गिव्ह अन एक्सलंट अँड अपिलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट. आता तो जे बांधणार आहे त्याची एक्सलंट आणि अपिलिंग फिनिश असली पाहिजे, म्हणजे अतिशय चांगली फिनिशिंग असली पाहिजे की जेणेकरून समोरच्याला ते आकर्षित करू शकेल असं परफेक्ट काम त्याचं असलं पाहिजे. यासाठी तो हे सगळे मोजमाप अतिशय व्यवस्थितपणे घ्यायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वूड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. ते जे कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम आहे, त्या बांधकाम झाल्यानंतर जे घराचे मालक आहेत ते खुश झाले पाहिजे किंवा सॅटिस्फाईड, समाधानी झाले पाहिजे असं काम हा मेसन करायचा. आता नेक्स्ट पॅरेग्राफ पाहू. बिकॉज ऑफ अ झील, डिलिगन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आता बघा, बिकॉज ऑफ अ झील मीन्स ग्रेट एन्थुझियाझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट्स. एखाद्याच्या कामात खूप उत्साह असणे त्याला झील म्हणतो आपण. डिलिगन्स मीन्स कॉन्स्टंट केअरफुल इफर्ट्स, सातत्य, कामामध्ये सातत्य म्हणजे त्याला उत्साह होता, सातत्य होतं. लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणा होता. अँड परसिस्टन्स मीन्स कंटिन्युअस इफर्ट्स, सतत काम करणे.
म्हणजे कामामध्ये खंड न पाडता अखंडित काम करायची त्याची पद्धत होती. दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क, तो त्याच्या कामात ह्या सगळे गुण दाखवायचा. द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आता आपण म्हणतो मिस्त्री जर चांगला असला तर घर खूप छान बनते. तर हा जो गवंडी होता, मॅसन होता, या मॅसनच्या या गुणामुळे काय झालं की त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला ह्या चांगला बिझनेस भेटत होता, जास्तीत जास्त घरं त्याला बांधण्यासाठी मिळत होते. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. मग त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे, तो ठेकेदार आहे, तो त्याला या मेसनला रिकम्पेन्स करायचा. रिकम्पेन्स मीन्स मनी गिवन फॉर वर्क डन, आपण जे काम करतो त्याचा मोबदला किंवा पैसे. तर चांगले पैसे तो देत होता. हँडसमली म्हणजे अतिशय चांगला मोबदला देत होता. विथ अ गुड सॅलरी, चांगला पगारसुद्धा देत होता. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली, तो त्याच्या कुटुंबाच्या संपूर्ण गरजा अतिशय चांगल्या पद्धतीनं भागवू शकत होता. विदाऊट एनी स्कॅरसिटी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा धोका किंवा आपण त्याला म्हणतो की कोणत्याही प्रकारची कमतरता त्याला त्याच्या फॅमिलीच्या गरजा भागवण्यात येत नव्हती. नेक्स्ट पॅरेग्राफ. द मॅसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. हा जो मेसन होता, गवंडी होता, तो त्याचं काम त्यानं सुरूच ठेवलं. विथ अ ग्रेट डिवोशन म्हणजे समर्पणाच्या भावनेनं, अतिशय तन्मयतेनं त्यानं अनेक वर्ष काम केलं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर, आजोबा बनेपर्यंत. ग्रँडफादर मीन्स आजोबा बनेपर्यंत त्यानं काम सुरू ठेवलं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आता प्रत्येकाला असं वाटते की आपण विशिष्ट वेळ आल्यानंतर रिटायर व्हावं, म्हणजे आपण जे नेहमी आपण जे एकच काम करतो ते काम आता आपण बंद करावं, कारण तो थकला होता. आणि त्यानं ठरवलं आता आजोबा झालं तर आपल्या ग्रँडचिल्ड्रन म्हणजे नातवंदासोबत खेळावं. बीइंग अ फर माइंडेड पर्सन ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टेड ऑफ हिज डिसिजन. आता त्यानं आपला जो डिसिजन आहे, निर्णय आहे, त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कळवला, कारण तो फर्म माइंडेड म्हणजे एक निश्चयी होता. त्यानं ठरवलं की आता मला रिटायरमेंट घ्यायची. त्याला कळवलं टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग, म्हणजे घर बांधण्याच्या कामातून मी आता रिटायर होत आहे, आता मी निवृत्त होत आहे. द कॉन्ट्रॅक्टेड वॉज व्हेरी डिसहार्टन्ड, म्हणजे डिसहार्टन्ड मीन्स फेल्ट डिसअपॉइंटेड, म्हणजे नाराज झाला. तो कॉन्ट्रॅक्टर नाराज झाला की आपला एक चांगला कारागीर किंवा चांगला गवंडी आता रिटायरमेंट घेतो. टू लॉस सच ॲन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब. त्याला वाटलं एक चांगला एक्सलंट अतिशय हुशार गवंडी आपल्या कामातून जातोय, म्हणजे काम सोडून जातोय, म्हणून त्याने त्याला अर्ज केलं, विनंती केली, आग्रह केला की तुम्ही ते काम कंटिन्यू करा. बट टू नो व्हेल, टू व्हेल मीन्स ऑफ नो यूज, काही फायदा झाला नाही. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. त्यानं डोक्यात ठरवून ठेवलं होतं, फिक्स केलं होतं की आपल्याला हे काम बंद करायचं, म्हणून त्यानं ते काम जे पुढे कंटिन्यू ठेवायचं रिफ्यूज केलं. रिफ्यूज करणे म्हणजे नकार देणे. फायनली द कॉन्ट्रॅक्टेड कन्व्हिन्स्ड द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. एका सुंदर आणि योग्य अशा ठिकाणी एक नवीन घर बांधायचं, शेवटचं घर बांधायचं, अशी विनंती त्यानं त्यासाठी त्याला कन्व्हिन्स केलं, म्हणजे त्यांना म्हणजे ठरवलं की बा तुम्ही एक शेवटचं घर बांधा, यासाठी त्याला ॲग्री केलं. ॲज अ स्पेशल फेवर द मॅसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलुक्टन्स मीन्स अनविलिंगनेस. अनिच्छेनंच त्यानं ते काम स्वीकारलं. नॉट टू हॅपीली आयदर, काही एवढा खुश नव्हता तो. त्याला रिटायरमेंट तर घ्यायचीच होती, परंतु एक शेवटचं काम त्यानं म्हटलं कॉन्ट्रॅक्टरनं, तर ठीक आहे बा, आपण एवढ्या वर्ष याच्यासोबत काम केलं तर त्याची एक शेवटची विनंती मान्य करावी, म्हणून अनिच्छेनंच त्यानं ते काम स्वीकारलं की एक शेवटचं घर आपल्याला बांधून द्यायचं आहे. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड, बांधकाम सुरू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. एका सुंदर लोकेशनला ठिकाणी ते घराचं डिझाईन करण्यात आलं होतं आणि तिथे बांधकाम सुरू झालं. हाऊ एव्हर द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. तरीही तो जो मॅसन आहे त्यानं एखादी गोष्ट आपण जे ठरवली की हे काम करायचं नाही आणि जबरदस्तीने जर आपल्याला कोणी ते काम दिलं तर ते आपण नाराजीनेच करतो, म्हणजे पूर्ण मन ओतून, म्हणजे त्यानं
पूर्ण जे तन्मयतेने किंवा समर्पणाच्या भावनेनं काम ते तो करू शकत नव्हता. त्याला ते काम पूर्ण मनाने किंवा हृदय त्यामध्ये गुंतवून ते करू शकत नव्हता. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्यानं त्याचं ते काम होतं हे रफली केलं. रफली म्हणजे सहजतेनं, म्हणजे एकदम आपण त्याला म्हणतो सामान्य क्वालिटीचं काम त्यानं ते केलं. अँड केअरलेसली विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, म्हणजे कोणत्याही प्रकारचा रस न दाखवता किंवा समर्पणाची भावना न दाखवता सहज आपल्याला करायचं म्हणजे करायचं असं काम त्यानं सुरुवात केली. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. ते बिल्डिंग मटेरियल जो चांगल्या क्वालिटीचं नेहमी वापरायचं, यावेळेस त्यानं लो क्वालिटीचं वापरलं, म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं वापरलं, हलकं वापरलं, हलक्या प्रतीचं. बट ही डिड नॉट केअर, पण त्याला काही काळजी नव्हती. ठीक आहे, बांधून द्यायचं म्हणजे बांधून द्यायचं. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट हिज जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याने ठरवलं घाईघाईत हे काम कंप्लीट करून द्यायचं, एक शेवटचं काम आहे बा, घाईघाईत कंप्लीट करायचं आणि आपला हा जो जॉब आहे तो सोडून द्यायचा, रिटायरमेंट घ्यायची. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित वेळेच्या अगोदर त्या मेसननं घर पूर्ण केलं, बांधकाम पूर्ण करून टाकलं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स. अतिशय रफली मेड स्ट्रक्चर्स म्हणजे सहज एकदम कसं तरी थातूरमातूर म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीचं बांधकाम केलं. वीक वॉल्स, कमजोर भिंती होत्या. पुअर फिनिश म्हणजे फिनिशिंग पण चांगली नव्हती. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. इतकं काही चांगलं ते घर दिसत नव्हतं. ॲज डिझाईन, त्याची डिझाईन जशी बनवली होती तसं काही घर ते दिसत नव्हतं. येट द मॅसन डिड नॉट केअर. तरी त्याला काही काळजी नव्हती, त्यानं काही फिकर केली नाही. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. त्याने त्या ठेकेदाराला सांगितलं की तुमचं घर पूर्ण झालेलं आहे आणि ह्या घराच्या किल्ल्या देण्यासाठी मी तयार आहे. द कॉन्ट्रॅक्टेड अराइव्ड ॲट द साईट. त्या साईटवर कॉन्ट्रॅक्टर आला, तो ठेकेदार आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्या घराचे सगळे कागदपत्र, कायदेशीर कागदपत्र, लिगल मीन्स कायदेशीर, सगळे कागदपत्र त्या फाईलमध्ये होते. ते घेऊन तो तिथे आला. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. मॅसननं त्याला नवीन घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. पण तो कॉन्ट्रॅक्टरनं घरात प्रवेश करण्यासाठी पाय उचलला नाही. टू सी इट. इन्स्टीड त्याच्याऐवजी विथ अ ब्रॉड स्माईल. ब्रॉड स्माईल मीन्स एका मोठं हास्य देऊन ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मॅसन. त्यानं काय केलं, त्या चाव्या घेतल्या आणि चाव्या आणि फाईल त्या परत मॅसनच्या हाती दिल्या. अँड सेड बीमिंग हॅपी टोन. बीमिंग मीन्स स्माइलिंग विथ अ ग्रेट जॉय. एक चांगलं हास्य चेहऱ्यावर आणत अतिशय आनंदानं त्यानं त्या चाव्याने त्याच्याकडे दिल्या आणि म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. आता तू जे घर बांधलं आहेस नवीन, हे तुझ्या नावानं करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स पाहिजे, कागदपत्र पाहिजे, ते सगळे कागदपत्र या फाईलमध्ये आहेत. हे घर मी तुझ्या नावानं करतो आहे. द हाऊस इज युअर्स. हे घर आता तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी हे घर अगोदरच प्लॅनिंग केलं होतं की बा तुला हे गिफ्ट म्हणून द्यायचं, म्हणून त्याची डिझाईन मी अतिशय सुंदर केली होती. बघा, आता हे घर कॉन्ट्रॅक्टरनं मेसनला देण्यासाठी बांधायचं ठरवलं, तर हे घर त्यानं कसं बांधायला पाहिजे होतं, अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधायला पाहिजे होतं. परंतु मॅसननं काय केलं की जे डेडिकेशन, जे त्याचं हार्डवर्क, जे त्याची लॉयल्टी होती, म्हणजे त्याचे प्रामाणिकपणा होता, ते सगळं पूर्ण जीवनभर पूर्ण काम करेपर्यंत त्याने हे सगळे गुण वापरले. परंतु शेवटच्या क्षणी जेव्हा त्याला हे शेवटचं घर बांधून द्यायचं होतं, जरी अनिच्छिन्न असलं तरी त्याने शेवटचे ते सगळे गुण याच्यामध्ये जर ठेवले असते तर त्यालाच ते घर जे बक्षीस मिळालं अतिशय चांगल्या क्वालिटीचं मिळालं असतं. परंतु त्यानं शेवटच्या क्षणी कामात हलगर्जीपणा केला, त्यानं काम केअरलेसपणानं केलं, म्हणून त्यालाच त्याचं बक्षीस जे आहे ते हलक्या प्रतीचं घर मिळालं. आणि शेवटी तो काही म्हणू शकत नव्हता, बिकॉज ही बिल्ड द हाऊस ओन. त्यानं स्वतःच ते घर बांधलं होतं, म्हणून तो ठेकेदाराला काही म्हणू शकत नव्हता. म्हणून या जी स्टोरी आहे, या स्टोरीचा सारांश जो आहे तो आपल्याला हे सांगता येईल की आपण जे सतत काम सातत्यानं करत असतो ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. आणि शेवटी काय करतो आपण, म्हणजे अतिशय शेवटच्या स्टेजपर्यंत येईपर्यंत काम चांगलं करतो आणि शेवटी मग आपल्या जीवावर येते म्हणून आपण ते काम चांगलं करत नाही किंवा आपल्याला त्या कामामध्ये इंटरेस्ट वाटत नाही. तर असं व्हायला नको, म्हणून आपण काम आपलं सातत्यानं आणि शेवटच्या क्षणापर्यंत क्वालिटी काम केलं पाहिजे, असा या
लेसनचा आपण सारांश सांगू शकतो. अशा प्रकारे हा लेसन इथे संपलेला आहे. या लेसनचं तुम्ही रीडिंग करायचं आहे परत परत, आणि याच्यातले जे कठीण शब्द आणि त्याचे अर्थ आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आता याचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे, क्वेश्चन्स आन्सर आहेत, आपण ते नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. थँक्यू.